नमस्कार, मी अमोल देसाई आणि तुम्ही बघताय दखन मीडिया. या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. हे चॅनल तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. वैचारिक बैठक नावाची सिरीज आपण सुरू केलेली आहे आणि आज आमच्या स्टुडिओमध्ये आम्हाला लाभलेले आहेत डॉक्टर सुनील कुमार लवटे सर. मनपूर्वक तुमचं स्वागत करतो सर. नमस्कार. शैक्षणिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात सरांचं काम खूप मोठं आहे. म्हणजे सरांच्या बद्दल बोलायला गेलो तर हा एपिसोड संपून जाईल, पण अगदी थोडक्यात मी सरांना म्हणेन की हा आधुनिक जगातला जागले आहेत सर. म्हणजे आमच्यासारख्यांना, तुमच्यासारख्यांना एक दीपस्तंभासारखं मार्गदर्शन करणारे सर म्हणून मी सरांकडे बघतो. खूप वर्षांपासून मी सरांना बघत आलोय, ऐकत आलोय. आणि माझे वैयक्तिक आवडते लेखक जे आहेत वि. खांडेकर सर, तर त्यांचा सहवास सरांना खूप जास्त काळ लाभलेला आहे. सर त्यांचे विद्यार्थी राहिलेले आहेत आणि मला तुमच्या सोबत गप्पा मारायला खूप आवडणार आहे. तर आम्ही वैचारिक बैठक नावाची सिरीज सुरू केलेली आहे सर. तर मला हे जाणून घ्यायचं की तुमच्या दृष्टिकोनातून वैचारिक बैठक म्हणजे काय? बैठक या शब्दाचा भारतीय आणि महाराष्ट्रीय जीवनात वेगवेगळ्या संदर्भात बहुआयामी असे त्याचे चेहरे आहेत. लावणीची पण बैठक असते, शिबिरांची बैठक असतात. अलीकडच्या काळामध्ये लोक बसूया का म्हणतात, ती पण बैठकच असते. मी जागा मनुष्य असल्यामुळे बैठकांच्या अनेक जागा मला माहीत आहेत. बैठकांनी आपलं जीवन सर्वस्पर्शी केलेलं आहे. या सगळ्या बैठकात दिशादर्शक, सुसंस्कृत करणारी बैठक कोणती असं जर तुम्ही मला विचाराल तर ती एक आहे आणि ती म्हणजे प्रबोधनाची बैठक. समाजाला पुढे न्यायचं असेल तर प्रबोधनाशिवाय पर्याय नाही. मला आठवतं की मी कुमार वयात आलो आणि आंतरभारती नावाच्या एका शाळेमध्ये मला प्रवेश मिळाला. ती शाळा वि. खांडेकरांनी ध्येयवादाने चालवलेली होती. त्या शाळेमध्ये वि. खांडेकर असं पाहायचे की त्यांच्याकडे कोणी आलं, लेखक यायचे, राजकीय नेते यायचे, सामाजिक कार्यकर्ते यायचे, कवी यायचे, नाटककार यायचे, ते आवर्जून आमच्या शाळेत त्यांना घेऊन यायचे आणि त्यांची ओळख करून देऊन ते वर्गात त्यांना सोडायचे आणि निघून जायचे. मग तो कोणी राजकीय नेता असेल, साहित्यिक असेल, कवी असेल, कथाकार असेल, नाटककार असेल, त्यांची आणि आमची बैठक आपसूक जमायची. म्हणजे मला कुणी कुणी शिकवलंय असं मी तरुण मित्रांना जर सांगेन तर मला बाभ बोरकरांनी शिकवलंय, मला विंदा करंदीकरांनी शिकवलंय, अनंत काणेकरांनी शिकवलंय, नाग गोरेंनी शिकवलंय, वि. खांडेकरांनी शिकवलंय. ही सगळी मंडळी जे शिकवायची ते एक अनौपचारिक शिक्षण होतं. बैठकांच्या मध्ये मिळणारं जे प्रबोधन असतं ते अनौपचारिक असतं आणि हे हृदयीचे ते हृदयी असा एक सहज संवाद त्यामध्ये असतो. आमच्या काळामधले जे शिक्षक होते, मी अत्यंत जबाबदारीने असं सांगेन की भरपूर तयारी करून यायची. म्हणून मी अलीकडे गमतीने असं म्हणतो की आमच्या काळातला शिक्षक तयारी करून यायचा आणि रोज तयारी करून यायचा. आत्ताचे शिक्षक तयारीचे आहेत, त्यांना तयारीच करायला लागत नाही असं मी त्यांना ऐकताना पाहतो. म्हणजे मला मराठी आणि इंग्रजी शिकवायला इथेच दुंडग्याला परिश्रम विद्यालयात काही काळ शिकवलेले शशिकांत महाडेश्वर म्हणून शिक्षक होते. साधा भोळा शिक्षक. त्या काळात शिक्षक भोळे होते, साधे होते.
निष्पाप पण होते. इथले बन्ने सर माझे शिक्षक आहेत. बन्ने सरांनी मला संस्कृत आणि इंग्लिश शिकवलंय. गोकाकरांनी मला हिंदी शिकवलेलं आहे. तसं शशिकांत महाडेश्वर मला मराठी आणि इंग्रजी शिकवायचे 9वीला. मी असं पाहिलंय की ते दरवर्षी पाठ्यपुस्तक विकत घ्यायचे, त्याची पानं वेगळी करायची, मध्ये कोरं पान टाकायचे आणि दरवर्षी म्हणजे समजा एक पुस्तक 3 वर्ष 5 वर्ष 7 वर्ष चाललं तर दरवर्षी नवं पुस्तक घ्यायचं, मधल्या पानामध्ये नवे संदर्भ लिहायचे आणि दरवर्षी नवं शिकवायचं. मी पुढे कॉलेजमध्ये प्राध्यापक झालो आणि मी असं पाहिलं की माझ्या कॉलेजचे माझे सहकारी प्राध्यापक ते जूनमध्ये प्रत्येक जूनला एकच विनोद करायचे. आयुष्यभर जूनला त्यांचा ठरलेला विनोद मी ऐकलेला आहे. तर हे जे स्टिरियोटाईप थिंकिंग आहे त्यातून शिक्षण होत नाही, त्यातून घडण होत नाही माणसाची. आता मी वर्गांच्या मध्ये पाहतो एक शटअप कल्चर आलंय. हाताची घडी तोंडावर बोट. काही विचारलं तर तुला काय अक्कल आहे बस खाली. हे तुला काय अक्कल आहे बस खाली नावाचा जो अघोरी प्रकार वर्गांमध्ये मला लक्षात येतो, तिथे शिक्षण संपलेलं आहे, तिथे संवाद संपलेला आहे. बैठक नावाची गोष्ट ही उभयान्वयी संवाद असतो की तुम्ही प्रथम ऐकायचं, ऐकल्यानंतर तुमच्या मनात शंका आल्या पाहिजेत आणि शंकांचं समाधान परत वक्त्याने केलं पाहिजे. म्हणजे एक्सटेंडिंग द नॉलेज किंवा रिवायवल ऑफ नॉलेज, एक्सटेन्शन ऑफ नॉलेज हे बैठकांचं खरं उद्दिष्ट असतं. ती परंपरा, ती प्रक्रिया आता बंद झाल्याचा खेद मला वाटतो. गारगोटीला एक मोठ्या लेखिका होत्या, स्नेहलता दसनूरकर. त्या मराठीच्या लेखिका पण आम्हाला हिंदी शिकवायच्या. त्यांचं वैशिष्ट्य होतं की त्या कधीच आमच्याकडे बघायच्या नाही. त्याच्या खिडकीत समोर आमच्याकडे पाठ करून उभा राहायच्या, तासभर बोलायच्या, पण त्यांचे डोळे आमच्याकडे नसतानाही आम्ही अत्यंत तटस्थ, स्थितप्रज्ञ, हालचाल न करता ऐकायचो, कारण त्यांचं सांगणं समाधीच असायचं. कान भरून शिक्षकांचं ऐकलं पाहिजे अशी नादमुद्रा, शब्दकळा, शैली, वैचारिक सामर्थ्य त्यांच्या शिकवण्यामध्ये असायचं. म्हणजे ही माणसं इतकी साधी होती. एकदा तर मला असं आठवतं की दाभोळकर सर तासाला यायचे, विसरले बहुतेक, ते डॉट यायचे, मग आले नाही म्हणून आम्ही घरी गेलो. तर ते विसरले तेच की आज तास आहे. लुंगीवर होते, दाढी करत होते, दाढी पुसली आणि लुंगीवरच वर्गात आले. आता वेळ नको म्हणले, ऑलरेडी वेळ झालेला आहे. आणि घरातून लुंगीवर येऊन त्यांनी आम्हाला 2 तास शिकवले. म्हणजे पोशाखाचा आणि सभ्यतेचा काही संबंध नसतो. आपण उगीच दाढी करतो, पॅन्ट घालतो, टाय घालतो, कोट घालतो. मला तर कधी कधी वाटतं की आपण विदूषकासारखाच व्यवहार करत वर्गात जातो. आणखीन आमचे एक प्रिन्सिपल होते डॉक्टर चिक्कर म्हणे. तो तर अत्यंत विद्वान मनुष्य म्हणे. त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की ते स्वतःच 2 बोटांनी टायपिंग करायचे, नोटीस टाईप करायचे, नोटीस घेऊन नोटीस बोर्डवर लावायचे, बेल स्वतः द्यायचे. प्रिन्सिपलनी काय काय कामं करावीत याचा ते वस्तुबळ. शिकवायचे तर शिकवायचेच, पण सगळी कामं स्वतः करायची. त्यांचा जो शिपाई होता तो टेबलवर बसलेला असायचा. पण आम्हाला मोठी गंमत वाटायची. तो चंदू म्हणून होता. चंदू लावण्याचा रेस, सरांचं काहीतरी काम कर की रे, तुला सरांच्या कामासाठी ठेवलंय. पण या माणसांनी आयुष्यभर कधी त्याला प्रबोधन त्याचं केलं नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे, मनी असू द्यावं समाधान. तो जसा नोकरीला लागला तसाच निवृत्त झाला. अशी एका टोकाची माणसं पाहिल्यामुळे मला असं वाटतं की आम्ही काय जे आता तुम्ही मला आता वेडे समजता का शहाणी समजता मला माहित नाही. ऐकताना मला तुम्हाला सांगायला हरकत नाही की
मला इतके चांगले शिक्षक प्राध्यापक मिळाले. खरं म्हणजे त्यांच्याकडे बघूनच मी असं ठरवलं की आपण शिक्षक व्हायचं. आणि मग शिक्षक व्हायचं तर चांगला व्हायचं. शिक्षकांनी किती प्रभावी शिकवलं पाहिजे याचं ते प्रिन्सिपल भागवत भागवत हे उदाहरण होतं. त्यांच्याकडे बघून मला असं वाटलं की आपण भाषेचा शिक्षक व्हायला पाहिजे, म्हणून मी झालो. आणि मग झाल्यानंतर त्यांच्याकडे गेलो पाया पडायला, पेढे घेऊन गेलो आणि सरांना म्हणलं, सर मी शिक्षक झालो. त्यांच्यावर काहीच प्रभाव नाही. म्हणजे त्यांना आनंद झाला का दुःख झालं, पश्चाताप झाला, काहीच मला कळेना. मी आपलं खोदून खोदून सांगतो, सर मी BA BEd झालो, भारतात पहिलं आलो. हो 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 असंच करायचं. शेवटी न राहून मीच जरा म्हटलं की तुम्हाला आनंद झाला नाही का मी शिक्षक झाल्याचा? अरे म्हणले नाही. कसा आनंद झाला? तू शिक्षक झाला, चांगली गोष्ट केली, पण तू गड्या चुकीच्या काळात शिक्षक झाला, त्याचं मला वाईट वाटतं. मी म्हणलं चुकीच्या काळात म्हणजे? अरे म्हटले मी शिक्षक झालो तेव्हा मला पगार नव्हता, आता तुला पगार आहे, पगार घेऊन तू शिकवणार म्हणजे जेवढे पैसे घेणार तेवढं शिकवणार. आणि पुढे असं म्हणले की मी असं पाहतो नवे शिक्षक जे येतात ते पाट्या टाकतात म्हटले. आणि म्हटले पाट्या टाकायचा काळ आलाय. पण पुढे काय म्हणले, पाटीच टाक पण भरून टाक. आणि मी तुम्हाला सांगेन की मी जितके तास माझ्या जीवनात घेतले तितके महाडेश्वर सरांसारखे तयारी करून दरवर्षी नव्या संदर्भाने माझ्या सगळ्या शिक्षकांच्या निष्ठा माझ्यात आत्मसात करून मी प्रयत्न केलेला आहे. मी हायस्कूलला शिक्षक असतानाची एक घटना मला आठवते. मी क्लास टीचर होतो 9वीचा आणि त्यावेळी बॉबी चित्रपट आलेला होता. मी वर्गात गेलो तर फळ्यावर बॉबी असं छान लिहिलेलं होतं. कुणीतरी अरे म्हटलं छान लिहिलंय, कुणी लिहिलंय हे? काय भारी चित्रपट आहे म्हटलं. मी ऐकून आहे, बघितलेलं नाही, पण कुणी लिहिलं ते सांगेल का मला? ज्याला आवडलं त्यानं सांगायला पाहिजे की काय चित्रपट आहे. मग ते कुठले सांगतात? बॉबी लिहिणारा विद्यार्थी कसा सांगेल की मी बॉबी लिहिलं म्हणून? मी म्हटलं मी 5 मिनिटं तुम्हाला देतो. माझी फक्त इच्छा आहे की प्रामाणिकपणे कुणी लिहिलं त्यांनी सांगा, मी शिक्षा करणार नाही, रागवणार नाही. पण आपण चूक केली या जाणीवेने तो विद्यार्थी आणि सगळे विद्यार्थी इतके गांगारले ते की आपण चूक केली सांगायचं कसं सरांना? तर कुणी काही सांगाल तर. मग म्हटलं मी तुम्हाला 5 मिनिटं देतो, तुम्ही विचार करा आणि सांगा. 5 मिनिटात पण हो की चूक आहे. आता म्हटलं हे माझं अपयश आहे की मी माझ्या मुलांना गुन्हा कबूल करण्याचा धीटपणा, धैर्य त्यांच्यात निर्माण केलं नाही, उलट पक्षी त्यांच्यात भयच निर्माण केलं की चूक झाली तर शिक्षा होणार, शिक्षेचं भय मी निर्माण केलं आणि मी अपराध केलेला आहे, म्हणून मी त्याचं प्रायश्चित घेतो. आणि त्या विद्यार्थ्याला जे भय माझ्यामुळे निर्माण झालं त्याचं प्रायश्चित म्हणून मी अंगठे धरतो. आणि मी वर्गात समोर अंगठे धरले. मी नुसते अंगठे धरले एवढ्यात तो शिवाजी पाटोळे म्हटला, सर सॉरी मी लिहिलंय म्हटलं. म्हणजे मुलं पण किती सेन्सिटिव्ह होती की आपल्यामुळे शिक्षकाला अंगठे धरायला लागू नये ह्याची जाण पण विद्यार्थ्यांच्या मध्ये होती. असं ते परस्पर संवादी बैठकांचं म्हणजे वर्ग पण एक बैठकच होती की एकमेकाला शिकवून जायची. मला तर असं आठवतं की मी नुसतं शिक्षकांच्याकडून नाही शिकलो, विद्यार्थ्यांच्याकडून जास्त शिकलो. मुलांना मी विषय द्यायचो आणि मग मुलं ते आधी रफ लिहून आणायची, मग ते दुरुस्त करायचं आणि मग त्यांनी फेर कागदावर लिहायचं. एक शशिकांत भाट म्हणून विद्यार्थी होता, त्यानं कविता लिहिलेली होती आणि तपासायला तो माझ्याकडे आला. मग मी सगळी कविता वाचत वाचत तपासत लालबुंद केली ती कविता, सगळी लाले लाल केली आणि संपली कविता.
आणि थांबलो मी. तर तो विद्यार्थी इतका हुशार होता, सर ते खालचं माझं नाव बदला आणि तुमचं टाका म्हणलं, कारण कवितेत तुमचे शब्द जास्त आहेत, माझे कमी आहेत म्हणलं. मी परत प्रायश्चित घेतलं, त्याला म्हणलं कोरा कागद आण. मी त्याची कविता परत फक्त शुद्ध करून लिहिली, परत त्याचं खाली नाव लिहिलं आणि ती त्याच्या हातात दिली. त्या दिवसापासून मी कधीही विद्यार्थ्यांच्या शब्दकळा बदलल्या नाही, फक्त काना, मात्रा, वेलांटी, ऱ्हस्व, दीर्घ बदलणं. हे ऱ्हस्व दीर्घ बदलणं आहे ना, त्याच्यावर मला एक प्रसंग आठवतो. मी अलीकडे वि स खांडेकरांचं एक पुस्तक संपादित केलेलं आहे, अंतरीचा दिवा नावाचं. म्हणजे खांडेकरांच्या पटकथा आहेत. खांडेकरांच्या पटकथांवर मराठी, हिंदी, उर्दू, तेलुगू, तमिळमध्ये 28 चित्रपट आहेत. त्यातला पहिला चित्रपट छाया नावाचा होता. आणि तेव्हा खांडेकर शिरोड्याच्या एका हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक होते. कथाकार म्हणून उदयाला आले ते. अत्रे कथाकार म्हणून उदयाला आलेले, खांडेकर उदयाला आलेले. अत्रे विनोदी कथा लिहायचे, खांडेकर गंभीर, संस्कारी, रडव्या कथा लिहायचे. ते हसणाऱ्या कथा लिहायचे, रडवणाऱ्या कथा लिहायचे. मास्टर विनायक नावाचे एक दिग्दर्शक होते. त्यांना चांगले लेखक पाहिजे होते आणि चांगल्या पटकथा पाहिजे होते, म्हणून ते अत्र्यांच्याकडे गेले. त्या काळात अत्रे एक नाटक लिहित होते. म्हटले मी नाटकात व्यस्त आहे, पण मी तुम्हाला दुसरा बदली कामगार देतो म्हटले, तुम्हाला म्हणजे बदली पटकथाकार देतो. तुम्ही म्हणले खांडेकरांच्याकडे जावा, ते छान कथा लिहितात, माझ्यापेक्षा छान लिहितात, ते तुम्हाला चांगली कथा देते. मग ते खांडेकरांच्याकडे गेले. त्यावेळी खांडेकरांना 35 रुपये पगार होता. तेव्हा त्यांनी खांडेकरांना ऑफर दिली ती, एक कथा लिहून दिलं तर आम्ही तुम्हाला 500 रुपये देऊ. खांडेकर म्हणले एका कथेला 500 म्हणजे मालामाल, परत काही वर्षभर लिहायलाच नको. म्हणून ते पटकथा लिहायला कोल्हापुरात आले. पहिलं दृश्य त्यांनी लिहिलं आणि हे कोण बाबुराव पेंढारकर आणि विनायक इतके एक्साइट झाले पहिलं दृश्य मिळाल्यानंतर. म्हटले उद्या आपण शूटिंग, लगेच त्यांनी शूटिंगची ऑर्डर दिली आणि म्हटले भाऊ तुम्ही उद्या 9ला शूटिंग रेंजवर या, तुम्हाला न्यायची व्यवस्था करतो, गाडी पाठवतो आणि आपण उद्या ह्याचं शूटिंग करू. असं म्हणून ते कागद खिशात घेतला आणि गेले. रात्रभर वाचतात तर त्यांना वाचताच येईना. खांडेकरांचा अक्षर कुत्र्याचा पाय, मांजराचा पाय. ते म्हणल्यावर पोस्टमनला पण वाचता येईना म्हणले तुमचं अक्षर. आणि म्हटले आपण आता आयडिया करूया. म्हटले आम्ही सत्यवादीत एक ॲडव्हर्टाईज देतो. आणि त्यांनी सत्यवादीत एक ॲडव्हर्टाईज दिली की आमच्या कंपनीच्या पटकथाकाराला शुद्ध आणि सुवाच्य लिहिणारा लेखनिक पाहिजे, गरजूंनी अर्ज करावेत. मग शाहूपुरीमध्ये एक वही लिहिणारा माणूस होता. त्यानं ते वाचलं, त्याला सिनेमाची आवड. सिनेमा कंपनीत जायला मिळतं म्हणून त्यांनी अर्ज केला आणि खांडेकरांना त्यांनी दाखवलं. म्हटले हस्ताक्षर सुवाच्य आहे पण शुद्ध नाही म्हटले. आणि मग म्हटले तुम्ही या, तुम्ही लिहा म्हटले, पण मी तुमच्या काना, मात्रा, वेलांट्या बदलत राहील म्हटले, तेवढं तुम्ही समजून घ्या. पुढे हा जो लेखनिक म्हणून आलेला आहे, तरुण मुलगा, पोट काढायला आटपाडीहून कोल्हापुरात आलेला, माडगुळ्याहून कोल्हापूरला आलेला, तो पुढे महाराष्ट्राचा वाल्मिकी झाला. म्हणजे गदी माडगुळकर होते ते पहिले लेखनिक. तर त्यांनी एक आत्मकथा लिहिली, तीळ आणि तांदूळ. त्यांनी असं लिहिलंय की लोक मला आधुनिक वाल्मिकी म्हणतात, पण लोकांनाही माहीत नाही या आधुनिक वाल्मिकीचे शब्द फक्त त्याचे आहेत, काना, मात्रा, वेलांट्या सगळ्या खांडेकरांच्या आहेत. तर असा शिक्षक आपल्याला काय काय देत असतो ते कधीच आपल्याला
कळत नाही. 1983 साली जेव्हा दूरदर्शन ब्लॅक अँड व्हाईट होता, तेव्हा युवा दर्शन नावाचा एक कार्यक्रम चालायचा. विनय आपटे नावाचे एक अभिनेते ह्याच्यासारखे नाटकात सिनेमात काम करायचे आणि दूरदर्शनचे दिग्दर्शक पण होते. त्यांनी माझी एक मुलाखत घेतलेली होती. ती त्या काळातली फार गाजलेली मुलाखत ठरली. त्या वर्षातली सर्वोत्कृष्ट मुलाखत म्हणून माझी मुलाखत खाली जमीन आणि वर आकाश 83 साली दाखवली गेली होती. त्या मुलाखतीचं वैशिष्ट्य आणखीन असं होतं की त्या मुलाखतीवर विजय तेंडुलकरांनी 1 तास भाषण आकाशवाणीसाठी दिलेलं होतं. तर असं मुलाखतींचे पण फार चांगले अनुभव आहेत. ही मुलाखती या सहजसंवादी असतात आणि त्या अनौपचारिक बैठका पण असतात. तुम्ही मला या दख्खन नावाच्या तुमच्या चॅनलवर बोलवलं आणि अमोल देसाईंचं श्रीदर्शन झालं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. अजून प्रश्न तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. प्रश्न असा आत एक असा मगापासून इथपर्यंत आलाय, म्हणजे शालेय जीवनातल्या बैठकांबद्दल आपण बोललो. म्हणजे अगदी गडिंग्लजच्या बन्ने सरांपासून स्नेहलता मॅडम असतील, दाभोळकर सर असतील, महाडेश्वर सरांपर्यंतचा प्रवास मान. तिथून मग या एवढ्या मोठ्या शिक्षकांचा सहवास लाभल्यानंतर विद्यार्थी काय करू शकतो हे आपण बीएड मध्ये देशात पहिला नंबर काढून आपण सिद्ध करून दाखवलं. पण मला मगापासून आत जी एक आता विचारू असा प्रश्न होता की माझे खूप आवडते लेखक वि. स. खांडेकर सर. म्हणजे त्यांची पुस्तकं वाचताना पिक्चर समोर उभारल्यासारखं उभं राहायचं चित्र सगळं, आणि मग माझ्या दिग्दर्शनात थोडासा त्यांचा टच आहे. तर मी जर आज, म्हणजे मला ते भाग्य लाभलं नाही, पण तुम्हाला खूप काळ त्यांचा सहवास लाभलाय, मी जर आज त्यांच्या समोर मांडी घालून बसलो तर मला काय त्यांनी सांगितलं असतं? तुला त्यांनी असं सांगितलं असतं की गड्या, तू चित्रपट काढ, पण चालणार नाही हे गृहीत धरून काढ. तेच चालू आहे. कारण खांडेकर आणि अत्रे हे दोघे जे पटकथाकार होते, त्यांच्या चित्रपटांचं आणखीन एक वैशिष्ट्य होतं अमोल. अशी एक पटकथा आहे सोनेरी सावल्या, की त्याच्यामध्ये समजा एक वाक्य आहे, तर त्या वाक्याला कॅमेरा कसा असेल, क्लोजअप, कंसात आहे क्लोजअप, नंतर फ्रेम आहे कॅमेऱ्याची, डिफ्यूज म्हणजे मिक्स करायचं आहे, लॉंग शॉट आहे, दीर्घकाळ चालेल, शॉर्ट शॉट आहे. म्हणजे पटकथांचे इतके प्रयोग खांडेकरांनी त्या काळामध्ये केलेले आहेत. ते तुम्हाला त्या सगळ्या अंतरीचा दिवा, आता शब्द पण पहा ना, अंतरीचा दिवा, या शब्दातच खांडेकरांचं प्रतिबिंब आहे सगळं, आणि त्यांच्या साहित्याचं प्रतिबिंब आहे. आता दिवा असतो पण अंतर नसतं, हृदय नसतं. अंतर म्हणजे हृदय, अंतरच असतं. त्यामुळे चित्रपट पाहिलाय आणि लोक रडायला लागलेत, किंवा चित्रपट पाहिलाय आणि लोक हसायला लागलेत, असं फार अपवादाने होतं. म्हणजे मला लहानपणी असं आठवतं बरं का, की मी थिएटरमध्ये रडलो नाही असे फार कमी चित्रपट असतील, की ढसाढसा लोक रडायचे, असा प्रभाव चित्रपटांचा असायचा. खांडेकर आणि अत्र्यांना बाबुराव पेंढारकर दोघांना वेगवेगळं सांगायचे. अत्र्यांना सांगायचे, त्यांना बाबुराव म्हणायचे खाजगी, बाबुराव अशी पटकथा लिहा बरं का, की प्रेक्षकांनी बाहेर येताना तोंडाला रुमाल लावला पाहिजे, खो खो हसत आले पाहिजेत, अशी पटकथा लिहा. खांडेकरांना सांगायचे, भाऊ अशी पटकथा लिहा की लोकांनी बाहेर येताना डोळ्याला रुमाल लावला पाहिजे. तर ह्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या लेखकांचं लेखन सामर्थ्य काय आहे, ते सामर्थ्य ते बरोबर हेरायचे दिग्दर्शक, आणि तशा प्रकारचे चित्रपट काढायचे. ह्या दोघांच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य असं होतं, खांडेकरांचे चित्रपट आपटी खायचे आणि अत्र्यांचे चित्रपट चालायचे. पण तरीही मास्टर विनायकांनी खांडेकरांना कधी थांबवलं नाही. त्यांची अशी धारणा होती, म्हणजे एक प्रसंग मला चांगला आठवतो, की ते विद्यापीठ हायस्कूलमध्ये मास्टर विनायक, म्हणजे विनायक कर्नाटकी त्यांचं मूळ नाव,
चित्रपटात आले आणि त्यांनी मास्टर विनायकची भूमिका केली ती, तेच त्यांचं नाव पडलं पुढे. ते भक्ती सेवा विद्यापीठ नावाचं जे अंबाबाईच्या देवळाच्या जवळ हायस्कूल आहे तिथे शिक्षक होते. त्यांनी शिक्षकाचा राजीनामा दिला आणि ते चित्रपटात आले. तर मुलं ओक्साबोक्शी रडायला लागली निरोप समारंभात, आपले गुरुजी जाणार म्हणून. आता मला माहित नाही की शिक्षकांच्या निरोप समारंभाला मुलं रडतात की नाही, बहुधा केकच कापत असतील, गुलाल उडवत असतील. बरं झालं. म्हणजे अंतर किती आलं मी तुम्हाला सांगतो. आपण केव्हा तरी गंभीरपणे रोल ऑफ टीचर, रोल ऑफ स्टुडंट म्हणून या, म्हणजे टीका नाहीये ही. काळ बदलतो, व्यवहार बदलतात, व्यवसायाचे चेहरे बदलतात, हे मान्य आहे मला. तरी देखील त्या त्या व्यवसायांची एक सामाजिक जबाबदारी असते. त्याच्याशी जशी जशी आपण प्रतारणा करतो ना, त्या व्यवसायांचं अधपतन होत जातं. तर मी तुम्हाला असं सांगत होतो की खांडेकरांनी छाया नावाचा बोलपट पहिल्यांदा लिहिला. आम्ही मुखपट पाहिलेले, म्हणजे आम्ही बघायला लागलो ते मुखपट होते. पण मुखपट जितके सशक्त होते तितके मला बोलपट कधी सशक्त वाटले नाही. तर खांडेकरांनी छाया नावाचा पहिली पटकथा लिहिली. त्याला भारतीय चित्रपटांचं पहिलं गोहर मेडल मिळालेलं आहे. आज ज्याला तुम्ही ऑस्कर म्हणता किंवा सुवर्ण कमळ म्हणता, ते पहिल्यांदा तुम्हाला सांगतो खांडेकरांना मराठी पटकथेला मिळालेलं आहे. इतकी सशक्त पटकथा खांडेकरांना मिळाली. पण लेखक त्या काळात किती गरीब होता की हे गोहर मेडल, मी खांडेकरांचे नंतर म्युझियम्स 2 बनवली. मी असं शोधत होतो की ते गोहर मेडल म्युझियममध्ये ठेवावं. मला मिळालं नाही. शोध घेतल्यानंतर कळालं असं की खांडेकरांना पहिली मुलगी झाली आणि बायको म्हटली की कन्यारत्नाला सोन्याची बिगबाळी करायला पाहिजे. खांडेकर म्हणले, अगं मी 2 रुपयाचा लेखक, सोन्याची बिगबाळी कुठली स्वप्न बाळगतेस? तर म्हणले, आहे की आपल्याकडे एक सोन्याचा रुपया. बायकोच्या आग्रहाखातर खांडेकरांनी गोहर मेडल वितळवलं आणि बिगबाळी केली. असं फार मोठ्या दारिद्र्यातून, फार मोठ्या गरिबीतून, फार मोठ्या संघर्षातून हा भारत श्रीमंत झालेला आहे. म्हणजे मलाच चांगलं आठवतं, नव्या पिढीला मला हे सांगायला पाहिजे की आम्ही ज्या काळात तरुण होतो त्या काळात भारत अत्यंत गरीब होता. किती गरीब होता तर घरामध्ये साबणाची 1 वडी आणली जायची. अख्खी वडी डिशमध्ये कधीच असायची नाही. तुकडा पाडायचा आणि ठेवायची. इतकं काटकसरीनं. ती पूर्ण संपल्याशिवाय दुसरी अर्धी वडी यायची नाही. हे काहीच नाही. म्हणजे पहिलीला अखंड पेन्सिल पाटीवरची आम्हाला कधीच मिळाली नाही. अखंड आणायचे पण तुकडाच द्यायचे. म्हणजे मला अखंड गोळी खाल्लेला आठवतच नाही. की मित्र शर्टात तोडायची, सगळ्यांनी मिळून गोळी खायची. पण त्यामध्ये जे सहनो भुनक्तु सहना वावतु सहवीर्यं करवावे, कलेक्टिव्ह लिव्हिंग, सामुदायिक जगणं जे आहे. आता आया टिफिन देतात मुलाला, मी ऐकतो संवाद, माझ्या घरात पण ऐकतो. डबा कुणाला देऊ नको, हा कुणाला खायला देऊ नको, तुझं तू खा, भिंतीकडे तोंड करून खा. काय आपण संस्कार देतो, आत्मरत राहायचे. अशामुळे माणसं आत्मरत झालेले आहेत. आयांनी शिकवलं पाहिजे की अरे कोणाचा डबा नसेल तर त्याला दे तुझ्यातली पोळी. मला आठवतं की मी ज्या काळात शिकत होतो शाळेत, मी रिमांड होममध्ये म्हणजे बोर्डिंगमध्ये शिकत होतो. बोर्डिंगमध्ये काही डबे असायचे नाहीत. मुलं घरी जायची, जेवून यायची. त्या काळात डब्याची पद्धत नव्हती. पण माझा अरुण नावाचा मित्र रोज अर्धी भाकरी खिशात घालून आणायचा. रोज.
आणि ती आम्ही पाण्याबरोबर खायचो. पण त्या अर्ध्या भाकरीने माझं बालपण फुलवलेलं आहे. हे देणं जे आहे, पुढे अरुणचे दिवस बदलले आणि मी त्याला अर्ध्या भाकरीची भरपाई सुदाम्याच्या पोह्यांनी केलेली आहे. तर हे आपण असं गिव्ह अँड टेक नावाची जी व्यवस्था आहे, ती आपण सतत जाणीवांचा विकास करत आपलं जगणं जर समृद्ध केलं तर मग जग समृद्ध होतं. तर तरुणांनी गिव्ह अँड टेक हा व्यवहार ठेवला पाहिजे, काटकसर सांभाळली पाहिजे, जे मिळतील ते पैसे वाचवले पाहिजे, उधळपट्टी कमी केली पाहिजे, चंगळवाद कमी केला पाहिजे. हे सगळं माझं सांगणं विपरीत आहे वर्तमानात, याची मला जाणीव आहे. तरी जो शहाणा माणूस असतो, तो म्हणजे शहाणा लेखक, शहाणा शिक्षक, हा सत्तेविरुद्ध असतो, काळाविरुद्ध असतो, वर्तमानाच्या विरुद्ध असतो. तसा मी तुमच्या विरुद्ध आहे, तुम्ही मला क्षमा करा. मोठ्यांकडनं बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. म्हणजे तुम्ही मगाशी साबणाचा उल्लेख केला. आमची मम्मी, आम्ही गावी असल्यापासून तो विषय सुरू आहे. म्हणजे आता सगळं घरात व्यवस्थित आहे, तरी तिचा साबण बघितला तर तो कट केलेला असतो अर्धा. तिचा सोडा, जे भांडीवाली मावशी येते तिचा पण साबण अर्धाच असतो. ती बाकीच्या लोकांना जाऊन सांगेल की देसांच्या घरात अर्धा साबण, तिला कमी पडलाय का, तिला कमी पडल्यानंतर जाऊन सांगणार. ती उगाच साबण गळून जाणार, वाया जाणार. तेलाचं कॅन एवढा आणतोय, तो डब्बा पण ती काढून घ्यायचा, तेवढाच अर्धा म्हटलं ते भरून घे. नाही, ते कमी असलं तर ते योग्य वापरतात. म्हणजे मी काय ते बघितल्यानंतर माझा साबण मी अर्धा केला नाही, पण तो कसा जपून वापरायचा. आणि आपला व्यवहार आता बरं त्याच्या उलटा कसा झालाय की घरामध्ये एक वडी कधीच येत नाही, 3, 6, 9, 12 4वर 5. आणि परत तुम्ही जेव्हा अतिरिक्त आणता, गरजेपेक्षा जास्त आणता, त्याची किंमत राहत नाही. म्हणजे मला नेहमी वर्तमान घरं हे चपलांचे मॉल, साबणांचे मॉल, धान्याचे मॉल, फक्त ते पुस्तकाचे मॉल झाले नाहीत याचं मला दुःख आहे. पुस्तकांचे का झाले नाही? सुशिक्षित घर आहेत सगळी, पण मला पुस्तक सोडून सगळीकडे दिसतं. हे पण केव्हा तरी लोकांनी समजून घे. शिक्षकाच्या घरात पुस्तक असत नाही, याचं मला जास्त दुःख आहे. म्हणजे शिकणाऱ्यांच्या घरात नसतं, ठीक आहे, शिक्षकाच्या घरात पुस्तकं नाही, यासारखं दारिद्र्य नाही, असं माझी धारणा आहे. बऱ्याचशा गोष्टी मला किंवा आमच्या प्रेक्षकांना आमच्या माहित नाही मला, नाही नक्की मिळतील. म्हणजे तुमचं चॅनल सबस्क्राईब करतील का डिलीट करतील, आय डोंट नो. हळूहळू करतील. जे जग 4 चांगल्या माणसांच्या खांद्यावर. हा, पण मी सांगतो की जग हे चांगल्या माणसांच्या तळहातावर तरलेलं आहे. ज्यांनी ही मुलाखत पाहिली त्यांनी ती फास्ट फॉरवर्ड करावी, व्हायरल करावी, कारण आपल्याला हा देश बदलायचा आहे. नक्की. वैचारिक बैठकीवरती आजचा हा विषय होता, वैचारिक बैठक विथ डॉक्टर लवटे सर. तर बैठकीवरती फक्त आपण बोललोय. मला जसा तुमचा वेळ मिळेल, महिन्यातनं 2 महिन्यातनं एका दिवस काढून वेगवेगळ्या विषयांवरती आपण सरांशी गप्पा मारणार, म्हणून मी आज काही जास्त सरांना प्रश्न विचारले. एका बैठकीला मी 1 लाख रुपये घेतो. नक्की आपण 1-2 लाख फॉलोअर, सबस्क्रायबर करू, युट्यूब कडनं पैसे येतील, सरांना देऊ, सामाजिक कार्यासाठी वापरतील. गमतीने. तर नक्कीच अनमोल अशी ही, म्हणजे लाखात त्या मोल करताच येणार नाही या बैठकीचं, कारण लाखो करोडो पुढे जाऊन ती अशीच मुलाखत राहणार आहे आपल्या चॅनलवरती आणि वर्षानुवर्ष ही मुलाखत आहे. आणि मी सांगू का, मी एका छोट्या श्रद्धेवर जगलेला मनुष्य आहे की ज्याला जीवन उजवायचं आहे, रुजवायचं आहे, त्यांनी पेरते व्हा म्हणत सतत पेरतं राहिलं पाहिजे. सगळ्याच बिया काही खडकावर पडत नाहीत, याच्यावर माझी प्रचंड श्रद्धा आहे. मी सांगितलेलं सगळंच काही नळी फुंकिले सोनारे होणार नाही. कुणाच्या तरी कानात खडा असेल आणि ते अडकून राहील, असे कानात प्रत्येकाच्या खडे यावेत आणि माझं बोलणं अडकून राहावं अशी इच्छा या निमित्ताने. नक्कीच आपण जो वेळ दिला तो वेळ आम्ही म्हणा किंवा आमचे प्रेक्षक नक्कीच सत्कारणी लावतील. आपण 100% दिले, मॅक्झिमम 50, 60, 70%, 80%, 90% आमचे रसिक मायबाप प्रेक्षक घेतील अशी मी आशा व्यक्त करतो. आणि आपण या ठिकाणी आलात, वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला, त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आभार.